हाय हाय हॅलो नमस्कार. मी माधुरी आणि अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तुम्हाला सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि पुढचे सगळे दिवस हे अगदी तुमच्या मनासारखे जावोत अशी बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज होता गुढीपाडवा आणि त्यासाठी इथं सकाळी छान तयार झाले होते आणि रोज सकाळी उठलं ना की माझं एक गरम पाणी एक ग्लासभर तरी मी घेत असते. आता आज मी अंघोळ झाल्यानंतर घेते पण मी रोज अंघोळीच्या आधीच घेत असते. आणि किचनमध्ये 2 स्टूल आहेत ना फिक्स असतात. म्हणजे जेव्हा पण मला पाणी प्यायचं असेल किंवा पटकन काहीतरी थोडंसं खायचं असेल ना त्यावेळेस मी अशा स्टूलवर बसूनच खात असते किंवा पीत असते मग. आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर रात्रीचे भांड्यांची जाळीसुद्धा लावून घ्यायची होती ट्रॉलीमध्ये. कारण की मग भांडे वगैरे लावले ना की मग पुढचा स्वयंपाक कामं करायला पण पटपट सुधारतं. नाही तर मग ते जाळी वगैरे खूप भरलेली असली ना तर मला तर म्हणजे काही सुधरतच नाही पटपट काम करायला. तर हे काम आधी करून घेतलं आणि त्यानंतर मग आता सगळी घरं मला स्वच्छ झाडून पुसून घ्यायची होती. मग आता ते काम करायला घेतलं आणि माझं आहे ना म्हणजे रोजचं हेच रुटीन आहे दिवसाच्या सुरुवातीचं. म्हणजे सकाळी रोज उठलं की पाणी वगैरे घ्यायचं, सगळी घरं वगैरे स्वच्छ झाडून घ्यायची. आज फक्त ही कामं जरा लवकर होतात आहेत कारण की आपल्याला पुढं नंतर स्वयंपाकसुद्धा बराच करायचा आहे. त्यासाठी ही सगळी धावपळ सध्या सुरू आहे. आणि आज सकाळीच स्वरा आणि पार्थचा क्लाससुद्धा होता. तर ते दोघं आधी क्लासला गेले होते आणि आता ते घरी यायच्या आत मला हे सगळं स्वच्छ क्लीन करून घ्यायचं होतं. कारण की ते आले ना की परत घरामध्ये पसारा हा असतोच. आणि मी जिथं राहते ना तिथं आजूबाजूला खूप मोकळं वातावरण आहे. त्यामुळे ना घरामध्ये खूप धूळ येत असते. त्याच्यामुळे हे सारखं झाडून पुसून घेणं हे तर काम सारखं असतंच माझ्या पाठीमागे. आणि आता जेव्हा सण असतो ना त्यावेळेस तर हे काम डबल असतं. कारण की आणि हे काम सणाच्या दिवशी करायला काही वाटतसुद्धा नाही. कारण की जेव्हा आपण आपले सण असतात ना त्यावेळेस आपल्याला एक वेगळीच एनर्जी असते, वेगळाच उत्साह असतो आणि मग त्यामुळे हे कामं अगदी इझिली होऊन जातात. आणि आता दार वगैरे पण सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं होतं. कारण की स्वरा आणि पार्थ आल्याशिवाय तर काय गुढी उभारणार नव्हते. कारण की ते तसं सांगूनच गेले होते की आम्ही आल्याशिवाय की मम्मा तुम्ही काही करू नका. तर मग इथं म्हटलं आधी ती क्लासवरनं यायच्या आधी ही सगळी पटापट कामं करून घेऊया. तिथं दार वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता दारात पाणी मारले. आता ते सुकेपर्यंत मला वाट बघायची होती कारण की थोडीशी दारात रांगोळीसुद्धा काढायची होती. तर म्हटलं आता ते दारात सुकेपर्यंत आहे ना थोडासा स्वयंपाकाची तयारी करून घेऊयात. आणि आज स्वयंपाकामध्ये पुरी, श्रीखंड, वरण, भात, सुकी बटाट्याची भाजी हे असं काहीसं मी बनवणार होते. तर म्हटलं चला दूध पण आलं होतं सकाळी सकाळी तर ते आधी तापवायला ठेवलं आणि मग म्हटलं थोडंसं स्वरा आणि पार्थ घरी यायच्या आधी थोडीशी आपली स्वयंपाकाची पण तयारी माझी तोपर्यंत होईल. म्हणून मग इथं मी वरण आणि त्यामध्येच थोडेसे बटाटे उकडायला ठेवून देते. म्हणजे कुकर झाला म्हणजे मग ते पटापट हे सगळं फोडणी देता येतं. आता हे सगळं कुकर वगैरे लावून घेतल्यानंतर आहे ना थोडासा वेळ होता तर म्हटलं कणिक पण मी पुऱ्यांची लगेच भिजवून ठेवली होती. कारण की ही कणिक मी खूप घट्ट अशी मळते म्हणजे मग पुऱ्या आपल्या जास्त तेलकट होत नाहीत. मग कुकर वगैरे लावला, पुऱ्यांची कणिक वगैरे मळाली आणि मग तोपर्यंत ते आलेच होते दोघंसुद्धा घरी. मग नंतर मग मला पुढं गुढीची पण तयारी सगळी करायची होती. बाकीची काही तयारी केली नव्हती. तसं तर रात्रीच सगळं घेऊन आलं होतं. म्हणजे आम्ही हार नव्हता आणला, फुलं आणली होती. त्याचा हार करायचा होता. साडी, ब्लाऊज पीस बाकीचं सगळं साहित्य हे सगळं मला जमा करायचं होतं. तर मग हे झाल्यानंतर मग मी ते काम करायला घेतलं. तुम्ही आज स्वयंपाकामध्ये काय काय मेन्यू केले होते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की तुमची एक पॉझिटिव्ह कमेंट मला खूप मोटिवेशन मिळतं त्यामुळं. आणि आता इथे ना माझं हे सगळं अर्धी तयारी झाली होती आणि दारातसुद्धा सुकलं होतं बऱ्यापैकी. तर म्हटलं मग चला छोटीशीच मी रांगोळी काढणार होते. कारण की स्वराचं असं म्हणणं होतं की मी कलरची रांगोळी काढणार आहे त्यामुळं तू अगदी तुझी छोटीशी दारात रांगोळी काढून घे. तर मग इथं रांगोळी काढली आणि कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं हे जेव्हा पण काही सण असेल ना तर त्यावेळेस मला ते विकत आणावी लागत नाहीत. कारण की ही सगळी झाडं आमच्या घराच्या अगदी जवळच आहेत. आता तुम्ही बघू शकता मी इथं टेरेसवर आली आणि ते सहज इझिली मी असा हाताने हे कडुलिंबाचा ढाळा आहे ना तोडून घेतला होता. कारण की आजूबाजूला अशी भरपूर आंब्याची वगैरे झाडं आहेत. त्याच्यामुळे हे कधी मी विकत आणत नाही. आणि इथं यांनी गुढीची पण आता उभारायची तयारी चालू केली होती. गंध वगैरे लावून घेत होते काठीला आणि मी इथं त्यांना थोडीशी तयारी करून देत होते.
की साडी वगैरे त्याच्या निऱ्या करून त्याला ब्लाऊज पीस वगैरे लावून ही सगळी तयारी मी त्यांना करून दिली होती. आणि बाकीची पण तयारी सगळी ऑलमोस्ट झाली होती, म्हणजे गाठी वगैरे तामणामध्ये मी घेतलं होतं सगळं. आणि आणि पार्थ त्यांना हेल्प करत होता. खरं तर मी असं म्हणते की आपले सण आहेत नाही, आपल्या मुलांसोबतच ते साजरे करावेत, म्हणजे मग त्यांनासुद्धा त्या सणाचं महत्त्व कळतं. आपली जी काही म्हणजे थोडीफार माहिती मिळते त्यांना. आणि इथं दोघांनी छान मस्त अशी गुढी उभारून घेतली. आता ही खाली आता घरात म्हणजे घर थोडं उंच आहे, काठी थोडीशी लहान झाली होती, पण ती काठी काल आम्ही विकत आणताना ती ना इतकं स्ट्रगल करत आणावी लागली होती ना, कारण की तो बांबू आहे ना खूप जड होता. आता इथं छान गुढी वगैरे उभारल्यानंतर आहे ना त्यांनी आधी पूजा केली. त्यांची पूजा झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मी, पार्थ, स्वरा, पप्पा आम्ही सगळ्यांनी मग नंतर पूजा करून घेतली. आणि अजून मला थोडासा गुढी उभारल्यानंतर लगेच जो नैवेद्य लागतो ना, तो म्हणजे कडुलिंबाची पानं, गूळ आणि धने हे सगळं असं बारीक करून आहे ना, त्याचा आधी आम्ही नैवेद्य दाखवत असतो. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे, कारण की म्हणजे प्रत्येकाकडं काही भागांमध्ये वेगवेगळे असे नैवेद्य असतात. तर आमच्या इथे असंच असतं, म्हणजे कडुलिंबाची पानं, गूळ आणि धने हे सगळं असं मिक्स करायचं. तो नैवेद्य आधी गुढीला दाखवायचा आणि तो घरामध्ये सगळ्यांना द्यायचा. आता कडुलिंबाची पानं ही किती कडू असतात ते तुम्हाला तर काही वेगळं सांगायला नको. आणि मी भरपूर पानं तोडून आणली होती, त्याच्यामुळं पार्थनी माझ्या हातावर भरपूर असा तो मला प्रसाद दिला होता. आणि तो खाल्ल्यानंतर जी काही माझी रिॲक्शन होती ना, ती तुम्ही बघू शकता. खूप कडू झालं होतं माझं तोंड. चला, आता ही पूजा तर सगळी झाली होती, पण माझा आता पुढचा स्वयंपाक सगळा बाकी होता. तर मग इथं आहे ना, मी आता बाकीचं दुसरं काही शूट घेतलं नाही, पण थोडंसं मग नंतरचं मग शूट घेतलं, कारण की मग नैवेद्य पण पटापट करायचा होता, कारण की यांना मग सुद्धा मला टिफिन द्यायचा होता नंतर. तर मग इथं पापड आणि कुरडई तळून घेतली, वरण झालं होतं, सुक्के बटाट्याची भाजी पण झाली होती, भात झाला होता. आता फक्त पुऱ्या राहिल्या होत्या, कारण की श्रीखंड तर रात्रीच विकतचं आणलं होतं, त्याच्यामुळे श्रीखंड ह्यावेळेस काही मी घरात करणार नव्हते, ते विकतचंच आणलं होतं. आणि इथं पुऱ्या वगैरे पण मस्त अशा टम्म टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या झाल्या होत्या. आणि सणाच्या दिवशी आहे ना, म्हणजे हा सगळा स्वयंपाक करताना ना एक वेगळाच उत्साह असतो, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटले होते. पटापट. आणि पार्थनी सुद्धा नाश्ता केला नव्हता, तर त्याची एकच घाई चालली होती, मम्मा मला भूक लागली, कर ना गं पटकन. त्याच्यामुळे एकदम हे स्पीडमध्ये सगळं चालू होतं माझं. आणि इथं मग साईडला आहे ना, पुऱ्या वगैरे झाल्यानंतर नैवेद्याचं पान वाढलं होतं. आता बघू शकता तुम्ही किती सुंदर असं नैवेद्याचं आपलं पान दिसतंय. छान मस्त असा देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आणि सणाच्या दिवशी आहे ना, आपलं जे काही घरामध्ये स्वयंपाक होतो, जी काही म्हणजे धावपळ चालू असते, जी काही एनर्जी असते ना, त्यांनी इतकी अशी मस्त पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात ना घरामध्ये, खूप छान वाटत होतं. आता तुम्ही बघू शकता, सकाळी सुंदर अशी पप्पांनी पूजा पण केली होती. त्यांची पूजा झाल्यानंतर मग आम्ही बाहेर गुढीची सुद्धा पूजा केली होती. आणि इथं बघू शकता एकदम देव्हारा वगैरे एकदम मस्त असं प्रसन्न वाटत होतं. छान भरलेलं अगदी देवघर दिसत होतं. नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झाला आहे. आणि आता 12:30 वाजत आले जवळजवळ. मला अजून जेवण करायचं बाकी आहे माझंसुद्धा अजून. त्यामुळं आता व्हिडिओ इथंच मी स्टॉप करते आहे. हो, पण व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्यानंतर मला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता चला इथंच व्हिडिओ स्टॉप करते. आणि इथं काय झालं, आमच्या इथे ना खूप असं आभाळ आले, म्हणजे आता असं वाटतं की खूप जोरात पाऊस पडतोय की काय, असं सगळं वातावरण झालेलं आहे. आणि आता जेवण वगैरे करायचं अजून आणखीन बाकी आहे, ते जेवण वगैरे करून घेते. त्यामुळे आता इथंच व्हिडिओ स्टॉप करते. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सॉरी विसरले, तुम्हाला सगळ्यांना आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या मराठी नवीन वर्षामध्ये माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, खूप छान छान कमेंट करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.